भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगावर दबाव टाकून आयोगाच्या यंत्रणेचा गैरवापर केलाय। मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार आणि घोटाळे करून मतांची चोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवल्याचा आरोप करत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध नोंदवला। हा प्रकार केवळ राजकीय कपट नसून लोकशाहीवर केलेला थेट हल्ला असल्याचा दावा काँग्रेसने केलाय। काँग्रेस पक्षाने या कथित मतचोरीचा सातत्याने पर्दाफाश करत जनतेसमोर ठोस पुरावे सादर केलेत। मतदार यादीतील फेरफार, खोट्या नावांचा समावेश आणि मतदान केंद्रावरील अनियमित घटना यामुळे मतदारांच्या पवित्र मतदान अधिकाराचा सरळ अपमान झाला असल्याचं काँग्रेसने म्हटलंय। याचे गंभीर आणि लोकशाहीविरोधी प्रकारचा निषेध करण्यासाठी आणि जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कार्यालयापासून इंदिरा गांधी चौकापर्यंत भव्य कॅन्डल आणि मशाल मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है आणि वोट चोर गद्दी छोड अशा घोषणा देत भाजपा सरकारचा त्यांनी निषेध केला। मशालींच्या धगधगत्या ज्वाला आणि कॅन्डलच्या तेजोमय प्रकाशामुळे गडचिरोलीच्या रस्त्यांवर लोकशाहीच्या रक्षणाचा संदेश ठळकपणे उमटला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, युवक, महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।